राज्यात आज या भागात विजांच्या कडकडासह वादळी पाऊस होणार आहे। तर आपण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे आजचा हवामान ॲक्युरेट हवामान अंदाज। राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून आजचा दिवस सुरू होताच छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात पाऊस झाला। दरम्यान आज दिवसभरात दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस कसा पडणार आहे हे जाणून घेऊया। यासह आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाजही जाणून घेणार आहोत। कोकणात आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तसेच मेघगर्जनेसहित विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ, मुसळधार पाऊस, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। आज विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे, तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊ शकते। आता 11 ते 15 ऑगस्ट पर्यंत कशी राहील परिस्थिती? राज्यात 11 ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊ शकते। 12 ऑगस्टला पावसाचा कसा असेल पाऊस? 12 ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। हा हवामान सर्व राज्यांसाठी होता, कारण की सर्वत्र हवामान जे आहे ते समतोल झालेला आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे। गेल्या आठवड्यामध्ये पावसाने इशारा दिला होता, पाऊस संत गतीने पडत होता, परंतु आता या आठवड्यामध्ये पाऊस हा विजांच्या कडकडासह वादळ, वारे यासह जोरदार पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असंही सांगण्यात येत आहे।